दिली आणि त्या संधीचं सोनं केल्याशिवाय ही जनता राहणार नाही. साहेब, मी सुरुवात अशी करतो, तालुक्यात असून सुद्धा ही सर्वसामान्य जनता रस्त्यावर आपल्यासाठी आणि महाविकास आघाडीसाठी उतरली, यांचे मी मनस्वी आभार मानतो. साहेब, आपल्याकडे कदाचित नेते इथे आता खूप खरेदी विक्री संघ चालू झालेला आहे. भाषण करायची गरज आहे काय? भाषण नाही केलं तर तुम्ही काम तुमचं करणार ना, बरोबर? तुम्हाला आपला साधा भोळा पण सच्चा आमदार पाहिजे का डाकू पाहिजे आमदार? हा, ज्याला मस्ती चढले तो आमदार पाहिजे का जो नम्र आहे तो आमदार पाहिजे? जो तुमच्यासाठी रडतोय तो आमदार पाहिजे का तुम्हाला रडवणारा आमदार पाहिजे? मग विषय स्पष्ट आहे. मी सगळीकडे फिरतोय. आता सुद्धा मी घाईघाईने बोलायला का उभा राहिलो? तसं कराड साहेबांकडे बोलायचंय, पण मला अजून पुढच्या 2-3 सभा आहेत आणि आता क्रिकेटच्या सामन्याचे शेवटचे चेंडू राहिले आणि या चेंडूमध्येच आपल्याला चौकार षटकार मारायचे. सगळीकडे तेच चालू आहे. मला या मातृशक्तीला खरंच वंदन करायचंय, कारण फार मोठ्या संख्येने तुम्ही आलेला आहात आणि तुम्ही काळजी करू नका ताई. हे लोक नुसते तुम्हाला विकत घेतल्यासारखे पैसे देत आहेत आणि वरती दमदाटी करतायत. काल मी संभाजीनगरमध्ये होतो, तिकडे या मेंढ्यांची एक उमेदवार आहे, त्याने उघड सांगितलं की आम्हाला मत नाही दिलं तर 3-3 हजार रुपये वसूल करू. ही काय बेबंदीशाही आहे? कोल्हापूरचा त्यांचा तो कोण, मुन्ना महाडिक, त्यांनी सांगितलं की जरा महिलांचे फोटो काढा, कारण आपल्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांच्या सभेला जायचं असं नाही चालणार. मी प्रत्येक सभेमध्ये त्या मुन्नाला सांगतो की मुन्ना, तू मुन्ना आहेस, माझ्याकडे या ज्या काही माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत असंच प्रत्येक सभेत येत आहेत. एक तर तुला टाळणार नाही, कारण गद्दारी याच्या रक्तात भिडलेली आहे. पहिल्यांदाच त्यांनी गद्दारी केली होती राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला. अगदी स्पष्ट नियम आहे की मत कोणाला दाखवायचं नाही, पण तेव्हाच त्यांनी विकला गेला होता. ओके, तेव्हाच मिळाले होते. संजय राऊतना मत द्यायचं त्याने सांगितलेलं होतं, पण ते मत बाद व्हावं म्हणून संजय राऊतना मत दिलं, पण ते दाखवत गेला. म्हणजे काय की तुझं मत बाद झालं म्हणजे कुठलंच ना. आणि त्याच्यानंतर 10 दिवसामध्ये तो उघड गद्दारी केली आणि पडून गेला. अरे एवढं तू जर का मर्द आहेस असं म्हणतो, असं पडालाच कशाला ढोकळा खायला? नामर्दाची अवलाद गुंड आणि पोलीस घेऊन फिरतोस तू आणि माझ्या साध्या भोळ्या लोकांना धमक्या देत फिरतोस. मी तो व्हिडिओ पाहिलाय. अरे तुला नाही बोलायचं, मग काय तुझी पूजा करायची खेटरानी पूजा करायची की काय? कोण आहेस तू? कोण होतास तू? दुर्दैव माझं किंवा तुमचं असं की गेल्या वेळेला मीच त्याला उमेदवारी दिली. हे पाप माझं आहे, पण तुम्ही पाप नव्हतं केलं, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला. पण आता तुम्ही पण फसलात, मी पण फसलोय आणि या पापाचं प्रायश्चित्त ज्याने गद्दारी केली त्याला द्यावंच लागेल. आणि याचा श्री गणेशा, या गणेशाला निवडून देऊन तुम्हाला करावं लागेल. बाकी विषय खूप आहेत, बोलण्यासारखं अमाप आहे, कारण सगळीकडे महाराष्ट्र कानाकोपऱ्यामध्ये जातोय. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कुठे सोयाबीन आहे, कुठे कापूस आहे, कुठे कांदा आहे. तुम्हाला कल्पना आहे की केंद्र सरकार म्हणजे आता सध्या जे काही फिरतात आपले मोदी बाबा आणि अमित बाबू, त्यांच्या गेल्या वर्षी
पांढऱ्या कांद्याची निर्यात बंदी उठवली होती. किती जण इकडे पांढरा कांदा उत्पादन करतो या पट्ट्यात? थोडे लोक मग कोणाला फायदा झाला? गुजरातला. आणि तुमचं काय, तुम्ही काय पाप केलंय? म्हणजे बरोबर जे जे माझ्या महाराष्ट्राच्या मुळावरती येईल त्या गोष्टी मोदी आणि शाह तिकडे करतायत. महाराष्ट्राला खतम करून टाकायचं, महाराष्ट्राला भिकेला लावायचं. शेतकरी मेला तर मरू दे, आत्महत्या केली तर करू दे. उद्योग सगळे जे माझ्या महाराष्ट्रामध्ये येत होते, आपण आणत होतो, ते सुद्धा नेले गुजरातला. मग इथल्या लोकांनी रोजीरोटीसाठी जायचं कुठे? जा सगळीकडे, कुठल्याही घरामध्ये जा, शेतकऱ्याच्या घरामध्ये द्यायचं की गद्दाराच्या हातात द्यायचं, हा निर्णय घ्या. आणि मला खात्री आहे की या मतदारसंघात सगळेजण जे तुम्ही आलेले आहात, मशाल आणि मशालीलाच, त्याचे तुम्ही पाणी प्रश्नामध्ये जे काय सोडवलं ते त्यांना माहिती आहे. पण आपल्या निष्ठेची मशाल पेटून गद्दारीचा, गुंडांचा आणि भ्रष्टांचा कारभार जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही, हीच एक आशा नव्हे खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.